चंदगड तालुक्यातील तेवुरवाडी आणि हुंदळेवाडी येथे उभारली पुस्तकांची गुढी उभा करून दिला वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश। हुंदळेवाडी आणि तेवुरवाडी येथील पाटील कुटुंबियांचा समाजाभिमुख स्तुत्य उपक्रम। गुढी पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेने प्रेरित होऊन चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी येथील प्राध्यापक रवींद्र बाबूराव पाटील आणि प्राथमिक शिक्षिका सुजाता रवींद्र पाटील व तेवुरवाडी येथील संजय केदारी पाटील व लता संजय पाटील या दाम्पत्याने गुढीपाडवा सण पुस्तकांची गुढी उभा करून साजरा केला। सलग 3 वर्षांपासून ते घरासमोर पुस्तकांची गुढी उभा करून वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश देत आहेत। आज मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लयास गेलेली दिसते। बहुतांश तरुण पिढी इंटरनेटमुळे मोबाईल स्क्रीनच्या विळख्यात अडकलेली आहे। वाचन खूप कमी झालेलं आहे। व्यक्तिव्यक्तींमधील संवाद हरवले आहेत। तरुणांमध्ये एकटेपणा वाढलाय। अशा अवस्थेत तरुणांनी पुस्तकांशी मैत्री करायला हवी। भविष्यातील भारताचं स्वप्न पाहताना शिक्षणाला खूप महत्त्वाचं स्थान असणार आहे। तरुणांनी ज्ञान समृद्ध व्हावं, ज्ञानदान करावं, भावी पिढीला अभ्यासाची आवड निर्माण करावी अशा आशयाचे संदेश गुढीपाडव्याच्या निमित्ताने देण्यात आले। शिवाय प्रत्येकांना पुस्तकी भेट देण्यात आली। पाटील कुटुंबियांचा हा समाजाभिमुख उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। प्राध्यापक रवींद्र पाटील हे जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडहिंग्लज येथे तर पत्नी सुजाता पाटील या मराठी विद्यामंदिर किनी तालुका चंदगड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। तर संजय केदारी पाटील हे शरदचंद्र माध्यमिक विद्यालय बुजवडे येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असून लता संजय पाटील या दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा शिक्षण संस्था महाविद्यालय धारवाड येथे प्राध्यापक आहेत। पाटील यांचे बहुतांश सर्व कुटुंबीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून नाविन्यपूर्ण तथा उपक्रमशील कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे।